तर हॅलो, वेलकम टू अनदर ब्लॉग. या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी शिमगा दाखवणार होतो आमच्या गावचा म्हणजे पांगरीतला. पण मी काय येतं नाही आलं. मला शिमग्याचे स्टार्टिंगचे म्हणजे ते होळी वगैरे आणतानाचे काय व्हिडिओ असतील कोणाकडून घेऊन देताल तर देईन तुम्हाला. आलो थांब. आणि नंतर होम वगैरे लागतो तेव्हा मी गेलो होतो. नमन वगैरे असं ते व्हिडिओ तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. तर शेवटपर्यंत बघा. बाबासाहेब, कसा मी शांत हो? माझी आई सोडून गेल्यापासून मला अजिबात करणे असं झालंय. तिने मला लहानाचा मोठा केला. 2 हाताच्या थोड्याप्रमाणे मला वाढवलंय. मग मला सांगा, मी कसा शांत हो? बाबासाहेब, त्या पुण्याला मी आजपर्यंत या कुंतलपूर देवीची एक निष्ठेने सेवा करणारो, पण महाराजांनी मला काय केलं? फक्त आणि फक्त अपमान. बस माझ्या मार्गातून एक एक काटा दूर करून या कुंतलपूर देवीच्या राजगडीवर मला बसायचं आहे. हजार करा, ठीक आहे ना? हरामखोरा अंगार म्हणजे अन्न पळण्याशिवाय जाऊन ठेवा. म्हणतात तुझ्या लवकर रे चल पकड तुम्ही उद्या पुढे आलात पकडतो लंका प्रजापती राजा रावण आमची लाडकी बनवणारी पटणारी काय करणार आहे? शाबास. सदा निर्महलदार लंका प्रजापती राजा रावण या अखंड त्रिभुवनामध्ये महान शिवभक्त असा कोण आहे रे? शाबास. सदा निर्महलदार लंका प्रजापती राजा रावण या अखंड त्रिभुवनामध्ये या राजा रावणाची शिवभक्ती श्रेष्ठ आहे. आणि ती पूजेची तयारी करण्यासाठी 14 माणसं माझ्या हाताखाली आहे. आणि महादेवाला रोज 1000 कमळ अर्पण करत असतो. लंका प्रजापती राजा रावण असाच एक दिवस भक्ती करत असताना एक कमळ कमी पडलं. फक्त 999 कमळ होती. मला विचार पडला, जर भक्ती पूजा करताना उठावा तर पूजेमध्ये खंड पडतो, आणि नाही उठावा तर नित्य नियमामध्ये बाधा येते. त्याच वेळेस मी क्षणाचाही विचार न करता मी माझा शिर छाडलं आणि महादेवाच्या चरणी अर्पण केलं. शिर कमळ म्हणून मजा.
एक साइड धरायचा मसाला नको ते काय होते काळा कलर मसाला भाजलेला आहे ना थोडे ना थोडी रवा ठेव थोडी खोबऱ्याचा मारा काय नव्हतं हे ना आणलं बोलवते थांब मसाला टाकायला लागेल तुम्हाला मग त्याला किती वरती गोचवड्यामध्ये 8-10 बाईकच आहेत बाहेर लागलेल्या आता गाड्या ते गाडी घेऊन येतात ते बस 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 मीठ नाही आणलंयस ना झाडं पण खाल्ल्याने असते मिरच्याचं झाडं खाल्ल्याने असते आणि केळी पण खाल्ल्याने असते की ना मग ही केळी लागलेली पण केळी बोललीस तेव्हा असं जरा पसरून बघायची काय पुरण अजून दिसत नाही ही सोड आणि नाही ना आज नाही त्याचं नावच कशी जाता देवी वाडीवर 2 बरोबर खेळे आगमन पण भारी ठेवलं पडेल काय पायकडे बघितली बघितली आपण तर आता तुम्हाला दाखवलं ते मिसळची तयारी करत होते ते तर ते झालं आता रेडी आता प्रत्येकाच्या घरी पार्किंग म्हणून सगळे आपापल्या घरी गेलेत स्वतःला पण स्वतःची तयारी करायला आता थोड्या वेळ परत तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होईल ते Thank you.
काय पैसा भरपूर आहे हा ऍक्सिडेंट आलेला पायाला काय केलं? हा पाया नकारतोच का? लागलं जरा पायाला कुठे असं इथंच पडलो कुठे? हा पैसा किती आहे पुन्हा बाई आईच. हा बस बस काय बस काय बोलत काय ती कोण बोलत काय सांग हा पैसा 50ची नोट आहे बोलत काय सांग मला पैसा चाबूक मला सांगा लग्न होऊ दे म्हणून सांगा होऊन दे चाबूक मारून सांगा हा झालं इथं लग्न झालं की तुम्हाला एकदम मोठी पार्टी पाया पडून हा चाबूक मारून सांगा लग्न होऊ दे लवकर चाबूक मारा थांबा जरा हा हॅलो तर आता पालखी आली आमच्या वाडीत तर तुम्हाला दाखवतो पालखी बघायला जातोय ते प्रत्येकाच्या घरी येते पालखी तर थोड्या वेळाने आमच्या पण घरी येईल तर त्यांच्या घरी येईल तुम्हाला दाखवतो काय कांदा हा आहे अथर्व दामुष्टे सुरेश बावधने यांचा एकमेव पुत्र आणि नाव आहे त्याचं सुपुत्र. हा, नाव काय तुझं त्याला दाखवलं असतं. नाव सांग दाखव आवाज कशाने बसला तुझा अरे आईस्क्रीम दिला मामाने एवढी खाल्ली की घसा बसला. कॅन्डी दिली होती तर त्यांनी धक्का आखीच गेली 5 वाजे दिली वाटतं अरे 100 रुपयाची आईस्क्रीम खाल्ले फुकट एका दिवसाला. फुकट भेटून खाल्लेस 100 मामा आहे तो. 100 रुपये बटर स्कॉच. मोठा डब्बा होता. तो फ्लेवर झाला काय तो फ्लेवर झाला फ्लेवर वालाच आईस्क्रीम खाल्लं. याला पप्पाचे पैसे फुकट शाळेत घातलेले गप रे माझं आता शिकलेलं तेवढं माझ्या डोसक्यातनं बाहेर पडायला. मला 20 तारखेला पेपर आहे. कसला? 21 तारखेला अभ्यास कर. 20 तारखेला पेपर अभ्यास कधी करा 21 तारखेला करायचा. अरे 1 नंबर जाईल पेपर. 18 तारखेला रंगपंचमी यायची 19 तारखेला अभ्यास करायचा. आणि पेपरात दिवाळी लिंबू मिरची. पेपरातले अरे ती कॅलेंडरची आहे. चल 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 हात सोड हात सोड हा हात सोड हा पप्पांना दाखवतो रोलॅक्स घालतो. हा मागे आहे पण रोलॅक्स तो चोर बाजारातली की 5 वाजले त्याच्यात. तर किती वाजले दाखव. 6:30 वाजलेत
डायरेक्ट पैसे त्याचं तर काय घडायलाच नाही. पण शिवसेनेत कधी प्रवेश केलास? हं? शिवसेनेत प्रवेश कधी केलास? मशाल आहे मशाल. मशाल आग लावू काय? तोंडाला तेव्हा बोलू नाही शकत. काय बोललास? तोंडात येत आहे पण पण ते सोड, शिवसेनेत प्रवेश कधी केलास सांग? झाले 2 दिवस. 2 दिवस. किती पैसे घेतले? 10 लाख रुपये. 10 लाख. 10 लाख शून्य किती हा तेवढंच सांग. 10 लाखावर हां 5 मोजून दाखव. 5-0. 5-0 मोज. एकक दशक हा. हजार दशहजार. शतक कुठे गेलं? दशक गेलं कोंबडी. एकक दशक शतक कुठे गेलं? पप्पांचे पैसे फुकट. बापरे. कुठल्या शाळेत आहेस? सप्रे कन्या शाळा ना. कन्या शाळेत आहे. अरे इंग्लिश मीडियमला आहे. पाध्ये शाळेत. काय शाळेचं नाव काय? अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल. अरुंधतीवरून किती पैसे भरले पप्पांनी? 18,000. फुकट गेले. 18,000. तुला कसं माहिती? माझी फी मला नाही माहित. आणि रोज खाऊला किती घेतोस पैसे? तू वडापावची गाडी टाकणार आहेस ना? बापरे. जम्बो वडापाव. मग ते विकणार कधी आणि तू खाणार कधी? आता ह्याच्यावर मार ना. माहिती आहे मला. झाली ती ऑफर झाली आहे पहिली. आमच्या शाळेत ह्याच्यापेक्षा कमी ठेवायला लागतं केस. मग साप चाटी करून टाकायची. मग आता शाळा बंद आहे. सुट्टी आहे बरं आहे. तुझी वडापावची गाडी पण बंद आहे. तुझी वडापावची गंडी बंद आहे. टेन्शन आहे तुला जरा. हा टेन्शन आहे. केस आता कितवीला गेलास तू? मी 8वी ला. कसा काय गेला? अथर्व आता इथे चेस खेळतोय. आता 5 मिनिटात चेकमेट होणार आहे. 5 मिनिटाची गरज आहे चेकमेट व्हायला. समोर खेळायला लागणार आहे. तिथे घ्या. तिथे घ्या.
पूजा केली मान्य करून घे या शिंक्याकडून फुले सांभाळ त्याचप्रमाणे राखणारे लोक मान्य करून घे या शिंक्याकडून फुले सांभाळ तरी सारा ओटी मध्ये ती मान्य करून घे या शिंक्याकडून सांभाळ मान्य करून घे ठेवली